जुन्नर तालुक्यामध्ये मानव आणि बिबट संघर्ष अत्यंत तीव्र झाल्याने जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले 10 बिबटे गुजरातच्या जामनगर येथील वनतारा प्राणी संग्रहालय या निवारा केंद्रात पाठवण्यात आले असल्याची माहिती उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी झंझावात न्यूजशी बोलताना दिली। वनतारा हे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र आहे। या प्राणी संग्रहालयात जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून 4 मादी व 6 नर असे एकूण 10 बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती। या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बिबट्याचे मानवावरील होणारे हल्ले आणि वाढती संख्या याबाबत संसदेमध्ये अनेक वेळा आवाज उठवला होता। बिबटे हे गुजरातच्या सेंट्रल झू मध्ये पाठवण्यात येणार आहेत। या निर्णयाबद्दल खरं तर वन विभागाचं मी स्वागत करतो। जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले। माझा या विषयात कायमच पाठपुरावा सुरू असल्यामुळे शरददादांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा। लेपर्ड्स के लिए एक पॉलिसी लाके उनके रिप्रोडक्शन कंट्रोल के बारे में प्रावधान होना चाहिए। आज तक 18,000 मवेशियों का नुकसान हुआ है। 20 से 25 लोगों ने पिछले साल में अपनी जान गंवाई। या पत्रामध्ये केंद्रीय पर्यावरण विभागाने डीजी फॉरेस्टने महाराष्ट्र शासनाला ही विचारणा केलेली आहे। 9 डिसेंबर रोजी लिहिलेलं हे पत्र आहे आणि त्यानंतर जुन्नर वन विभागानं हा प्रस्ताव जानेवारी महिन्यामध्ये सादर केलेला आहे। दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा जो प्रस्ताव आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेला आहे तो म्हणजे आपल्या जुन्नर वन विभागामध्ये सुद्धा राज्य आपत्ती घोषित करण्यात यावी, जेणेकरून पुरेसं मनुष्यबळ, आवश्यक ती साधन सामग्री ही वन विभागाच्या सुद्धा हातात राहील। माझी शरददादांना विनंती आहे की आपण खरं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे निकटवर्ती आहात आणि त्यामुळे हा प्रस्ताव तातडीनं केंद्राकडे जावा यासाठी आपणही पाठपुरावा केला तर नक्कीच या आपल्या प्रयत्नांना यश मिळेल। त्याला कुठेतरी यश येताना दिसत आहे। बिबट संख्या कमी करण्यासाठी पकडलेले 10 बिबट गुजरातला पाठवण्यात येत आहेत। 3 महाकाय वातानुकूलित अँब्युलन्समधून नेण्यात आले। एका अँब्युलन्समध्ये 5 बिबट वाहून नेण्याची क्षमता आहे। 2 अँब्युलन्समध्ये 10 बिबटे तर एक अँब्युलन्स ही अतिदक्षता म्हणून तातडीच्या मदतीसाठी सोबत असणार आहे। माणिकडोह येथे या 3 अँब्युलन्स बुधवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी पोहोचल्या। त्यांच्यासोबत झू मॅनेजर, पशुवैद्यकीय अधिकारी, 23 मॅनेजमेंट टीमचे सदस्य आहेत। माणिकडोह व जुन्नर वन विभागाचे 15 अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात हे 10 बिबटे सुरक्षित हलवण्यात आले। यावेळी उपवन संरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक उपवन संरक्षक अमित भिसे, वन परिक्षेत्र अधिकारी जुन्नर व माणिकडोह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत 10 बिबटे सुरक्षित सोडण्यात आले। बुधवार दिनांक 31 जुलै रोजी या बिबट्यांची पाठवणी करण्यात आली। बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह 25 जणांचे गुजरातचे पथक अँब्युलन्स सोबत आहे। हायड्रोलिक पद्धतीने दरवाजे उघडण्याची सोय या महाकाय अँब्युलन्समध्ये असल्याने हे 10 बिबटे सुरक्षितपणे अँब्युलन्समध्ये सोडले गेले। जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्याने अँब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास व अन्य समस्या उद्भवल्यास सोबत ब्रेकडाऊन व्हॅन आणि अतिदक्षता म्हणून मदतीला देण्यात आले आहे। या 10 बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अँब्युलन्समध्ये दाखल करण्यात आले। त्यानंतर ही वाहने जामनगरकडे रवाना करण्यात आल्याची माहिती उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी दिली। जुन्नर तालुक्यात बिबट आणि मानव संघर्ष तीव्र होत असल्याने हे एक उचललेले महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, जुन्नर।
और कौन है? पीछे कितने आते हैं? नहीं